मिलता है। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 62व्या अधिवेशनात भारतानं पाकिस्तानला खडे बोल सुनावले। जिनिव्हा इथं भारताच्या स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी राईट ऑफ रिप्लायचा वापर करत पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला। जो देश दहशतवादाला प्रोत्साहन देतो तो सद्भावना आणि मैत्रीवर आधारित करारांचे फायदे मिळण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, असं भारतानं स्पष्ट केलं। यावेळी भारतानं 1960च्या सिंधू जल कराराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं। हा करार आजच्या परिस्थितीनुसार जुना झाला असल्याचं अनुपमा सिंह म्हणाल्या। तसंच कोणताही तांत्रिक करार कायमस्वरूपी आणि बदल न होणारा असू शकत नाही, असंही अनुपमा सिंह यांनी स्पष्ट केलं। जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं।